तर मैत्रिणींनो, तुम्हाला आज शिकवणार आहे मी मेसी खोपा. चला तर स्टार्ट करून घेऊया. मोस्ट ट्रेंडिंग हेअरस्टाईल आहे ही. त्यामुळे तुम्ही बघू शकता मी मीडियम टॉंग मशीननी मस्तपैकी असे कर्ल्स करून घेतले आहेत. इयर टू इयर पार्टिशन करून घेतलेलं आहे आणि हे कर्ल्स करताना तुम्ही बघा, हे रूटपर्यंत छान पद्धतीने घ्या. त्यामुळे कर्ल्समध्ये एक बाउन्स क्रिएट होतो. चला आता मिडल पार्टिशन करून घेऊया. मिडल पार्टिशन झाल्यानंतर मी मांगटिका आधी लावून घेते. थ्रेड लावून घेतली आणि मागच्या बाजूला मांगटिका सुंदर पद्धतीने टक करून घेतला आहे. चला शाईन स्प्रेनी हातानेच हे कर्ल्स थोडेसे ओपन केलेले आहेत आणि पॅडल ब्रशनी त्यावर मी आता लावणार आहे मूज आणि मूज लावून पॅडल ब्रशनी छान पद्धतीने कर्ल्सला करून घेतलेला आहे सॉफ्ट. कारण की एकदम स्टिफ आणि कडक कर्ल्स असतील ना तर खूप आर्टिफिशियल दिसतं. पण ज्यावेळी तुम्ही मूज लावून कर्ल्सला सॉफ्ट करून घेता त्यावेळी खूप छान बाउन्स पण येतो आणि तुम्ही बघू शकता छान पद्धतीने खूप नॅचरल लुक सुंदर दिसतो. मागच्या बाजूला सगळ्या कर्ल्सला आपण करून घेऊया लॉक आणि त्यामुळे कर्ल्स आता जेवढे पण राहिले त्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करूया आणि मध्ये मी लावलेला आहे डोनट, ते पण खोप्यासारख्या शेपमध्ये. आणि आता काही नाही, आता सगळ्यात इझी टेक्निक आहे. थोडेसे कर्ल्स हे ट्विस्टिंग करून दोन्ही बाजूला लावून घेऊया आणि असं लावून झाल्यावर एक खूप सुंदर असा खोपा तयार होतो. फ्लावर्स लावा. व्हिडिओ कसा वाटला सांगायला नक्की विसरू नका.